नमस्कार. रामकृष्ण हरी. एक ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होणार आहोत. ग्लोबल वारी भारताबाहेरून पहिल्यांदाच निघत आहे. विठुरायाची वारी थेट लंडन UK येथून. वारीचा मार्ग असणार आहे UK, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, लक्झमबर्ग, जर्मनी, चेक रिपब्लिक, पोलंड, हंगेरी, जॉर्जिया आणि त्यानंतर पादुका पोहोचणार आहेत भारतामध्ये. आळंदी येथून या पादुका पायी निघणार आहेत पंढरपूरसाठी, पांडुरंगाच्या भेटीला, आषाढी वारीसाठी. तर तुम्ही या ऐतिहासिक ग्लोबल वारीचे साक्षीदार होऊया. 6 जून 2026ला या ग्लोबल वारीचं UKच्या रॉयल विंडसर रेसकोर्स या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात 250हून अधिक वादक, 100हून अधिक ढोल यांच्या गजरात प्रस्थान झालेलं आहे. आणि हा इतिहास 2 कारणाने नोंदवला जाणार आहे. पहिल्यांदा सुरू होत आहे ग्लोबल वारी आणि दुसरं म्हणजे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या वाद्य महोत्सवाचं समावेश झालेला आहे. कारण एवढे वादक एकाच छताखाली येऊन पहिल्यांदाच त्यांनी वादन केलेलं आहे. तर विठुरायाला साकडं घालतो की अशीच आमच्यावरती आशीर्वाद राहू दे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, हे विठ्ठल मंदिराची इमारत UK मधली आहे आणि अतिशय महत्वाची, अतिशय कष्ट करून एकत्रित येऊन इथं विठ्ठल मंदिर बांधण्यासाठी विकत घेतलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज प्रस्थान झालेलं आहे लंडन पासून पंढरपूर पर्यंत आणि वर्ल्ड रेकॉर्ड झालेले की इतका महाराष्ट्रीयन वर्ग आणि ढोल ताशाच्या गजरात नेण्यापर्यंतचं प्रस्थान झालेलं आहे. त्यांनी त्याचं सर्टिफिकेट देखील मिळालेलं आहे. इथला जो महाराष्ट्रीयन वर्ग आहे जो एकत्रित जमा झालेला आहे पूर्ण UKचा, आणि तो UKचे येऊन विंडसर रेसकोर्स मध्ये हा कार्यक्रम झालेला आहे. आणि ही विठ्ठल मंदिराची इमारत आहे. आपली संस्कृती भारताबाहेर येऊन टिकवणं, तिला मोठं करणं, यासाठी तरुण वर्ग एकत्रित येऊन त्यांनी मोठं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये अग्रभागी आहेत अनिलजी खेडकर आणि त्यांचं ट्रस्ट विठ्ठल रुक्मिणी, श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान हे या नावाने बुक आहेत. या नावाने UK मध्ये ट्रस्ट रजिस्टर आहेत. ज्यांना कोणाला असं वाटतं विठ्ठल भक्तांना की आम्ही मदत करावी, यावं, या ग्लोबल वारीला शुभेच्छा द्या आणि जेवढं सहकार्य होईल तेवढं करा. ज्ञानेश्वर महाराज